दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरन्यायाधीशांच्या घरी घेतलेलं गणपती बाप्पाचं दर्शन वादाच्या भोवऱ्यात अडकलंय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। हे प्रोटोकॉल आणि संविधानाला धरून आहे का यावर चर्चा व्हावी अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे। आम्हाला न्याय मिळत नाही, तारखांवर तारखा पडत असल्याची नाराजी सुद्धा संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे। पक्ष संपवण्यासाठी कोर्टाची मदत घेतली का या लोकांच्या शंका स्पष्ट झाल्या असंही वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे। प्रधानमंत्र्यांशी इतकी राजकीय जवळीक असलेले न्यायाधीश कोणी असतील ते महाराष्ट्रातल्या घटनाबाह्य सरकारच्या बाबतीत आम्ही जी लढाई करतो मग आम्हाला न्याय मिळणं का मिळत नाही किंवा तारखांवर तारखा का पडतात अशा आमच्या लोकांच्या मनात शंका आहे। एक बेकायदेशीर सरकार बसवलं जातं, घटनाबाह्य पद्धतीनं सरकार पाडलं जातं। हे सरकार घटनाबाह्य आहे असं स्वतः सरन्यायाधीश वारंवार सांगत राहिले, तरीही निर्णय आणि निकाल होत नाही। ते निवृत्तीला आले आणि काल त्यांच्या घरी प्रधानमंत्री पोहोचले। त्याच्यामुळे ह्याच्यामागे काही वेगळं काय घडतंय का हे सरकार वाचवण्यासाठी किंवा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेससारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष हे पूर्णपणे खतम करायचे आणि त्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जाते का, या लोकांच्या मनातल्या शंका काल घट्ट झाल्या, पक्क्या झाल्या। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।